नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये राजमा नित्याला विचारत असते की तुला मी किती फोन ट्राय केला पण तुझा फोन मात्र लागत नव्हता. तू कुठे गेली होतीस काहीच कळले नाही. त्यानंतर मग मी बाबाला पण फोन ट्राय केला, त्याचाही फोन बंद लागत होता. तेव्हा नित्या विचार करते की हिला काही सांगायला नको, नाहीतर ही उगीचच त्या गोष्टीचा विचार करत बसेल आणि आई आहे ना हिची, हिला चिंता लागत राहील. तेव्हा मग आता राजमा म्हणते की बोल ना काय झालं. तेव्हा आता नित्या तिला सांगते की नाही अगं काहीच झालेलं नाही, तू काळजी करू नकोस, अजिबात आता कसला विचार करू नकोस आणि चल आता झोपायची वेळ झालेली आहे, मला बाकी कसलंच टेन्शन नाही आहे. तेव्हा मग आता नित्याच्या डोळ्यामध्ये राजमाला जरासं काहीतरी वाटतं. ती म्हणते की काय तुला काहीतरी लपवतेस का तू माझ्यापासून. तेव्हा आता नित्या म्हणते की नाही काहीच लपवत नाही आहे, चल खूप उशीर झाला हे झोपायला जा, असं म्हणून ती तिला सांगते. आणि त्यानंतर आता नित्या तिथून निघून गेल्यावर मात्र इथे शालिनी वसुंधरावर ओरडून म्हणते की हे काय चालवलंयस काय तू, हे काय करतेस काय. अगं त्या नित्याला माझ्या तोंडाशी आलेला घास तू काही राहून घेतलास, तिला मारून टाकलं असतं ना एकदाचं. तेव्हा ती पुढची गोष्ट सांगायला लागते. वसुंधरा म्हणते की हो, नित्या दिदीला मीच वाचवलं आहे. त्याच वेळेला आता नित्याला सोडवण्यासाठी रावसाहेबला आणि पिंट्याला ती सांगते आणि म्हणते की जरा नित्या दिदीच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडा आणि हो अलगद शिंपडा, नाहीतर दुसरंच काहीतरी व्हायचं. आता इथे नित्याच्या डोळ्यावर ती पाणी शिंपडते आणि त्यानंतर मग नित्याला जाग येते. तेव्हा वसुंधरा म्हणते की ओ नित्या दिदी उठा उठा लवकर उठा. तेव्हा नित्या म्हणते की हे काय, इथे मी कुठे आहे. तेव्हा ती म्हणते की होय होय, तुम्हाला इथे बांधलं होतं आणि मीच तुम्हाला वाचवलं आहे. तेव्हा नित्या म्हणायला लागते की काय तुम्ही इथे मला बांधलत, स्वतः मला मारण्याचा प्लॅन आखलात आणि मग स्वतःच वाचवण्याचं नाटक कसलं करताय. त्याच वेळेला आता हे ऐकल्यावर वसुंधरा म्हणते की हो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कसं आहे ना, तुम्हाला मारण्याची इच्छा आहेच हो मला, पण कसं आहे ना तुमचा जीव मी घेणार ना असं तुम्हाला सांगून नाही, अगदी अलगद तुमचा जीव घेणार. तुम्हाला कळलं पण नाही पाहिजे की मी तुम्हाला मारलं इतक्या अलगद. आणि आता अशा प्रकारे मी तुम्हाला काही जीव वगैरे घेणार नाही. इच्छा तर खूप होते, पण मी तर तुम्हाला काही किडनॅप केलेलं नाही. तुमचा असा विश्वास बसणं अशक्य आहे, पण मी तुम्हाला अजिबात आता मारण्याचं प्लॅनिंग केलेले नाही. हे सगळं केलं ते दुसरंच कोणीतरी केलं असेल. मी आता फक्त तुम्हाला वाचवलं या सगळ्यामधून आणि जी गुंड होते त्यांना पळवून लावलं आहे. बरं आता तुम्ही घरी जावा. आणि रावसाहेबला ती सांगते की जा, यांना घरी सोडा, यांना जंगलात फिरायला फार आवडतं. असं सगळी स्टोरी सांगितल्यानंतर शालिनी तिच्यावर खूप चिडते आणि म्हणते की तूच हे सगळं केलंस आणि तिच्यावर बंदूक ताणते आणि म्हणते की तुला आत्ता संपवेन मी. आता वसुंधरा म्हणते की अगं बाई, मला भ्या वाटतंय, ती बंदूक खाली कर पहिले, माझी मैत्रिणीच नव्ह तू, मी सांगते ते नीट ऐकून घ्या आधी, मग काय ते बोल ना मला. तेव्हा शालिनी म्हणते की नाही, तू खूप मोठी चूक केली, त्या नित्याला मला संपवायचं होतं कायमचं, पण तू तिला वाचवलंस, इतका माझ्या हातातोंडाशी आलेला घास तू हिरावून घेतला. तेव्हा शालिनीला ती म्हणते की तू माझी मैत्रीण आहेस की ती नित्या, तू आहेस ना मग माझी मैत्रीण, मग मी तुझ्याच भल्याचा विचार करणार ना, असं का तुला वाटत नाही. अगं बाई, तुला कळत नाही, ती नित्या दिदी जाम डोक्याने चालतीये, तिचा हाच तर प्लॅन आहे की तुला असं या सगळ्यामध्ये अडकवायचं. अगं तुझ्या प्रोजेक्टवर कोर्टात तिने स्टे आणलाय आणि जर तिची डेड बॉडी गावात घावली तर पोलीस पहिले कोणाला पकडतील, तर तुला. कारण तुझ्या प्रोजेक्टवर तिने स्टे आणलाय आणि पहिला संशय पोलिसांचा तुझ्यावर जाईल आणि म्हणूनच तिने हे सगळं कारस्थान केलंय. तिला तुला अडकवायचं आहे म्हणून ती हे सगळं करते, डोक्याने खेळते ती. तेव्हा शालिनी म्हणते की अच्छा नित्या, म्हणजे तुझा असा डाव आहे तर तुला मला या सगळ्यामध्ये अडकवायचं आहे. इतकं चांगलं प्लॅनिंग मला कळलं कसं नाही, माझ्या डोक्यात हा प्रकाश पडला नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा एक दिवस ना एक दिवस हा हिशोब चुकता होणार आणि तुझी गाठ आहे ती फक्त या शालिनीशी, लक्षात ठेव, असं म्हणून ती तिची स्टेप बोलून दाखवते. त्याच वेळेला मग आता हे ऐकल्यावर वसुंधरा म्हणते की मग शालिनी, असं तीही बोलून दाखवते. नंतर इथे माईला चक्कर आलेली असताना विमल म्हणत असते की बघ जा, जरा डॉक्टरांना बोलव, यांना काही बरं वाटत असं मला वाटत नाही. त्याच वेळेला आता इथे पाहुणी म्हणत असते की बघ जरा अधिराज काय होतंय नेमकं. त्याच वेळेला आता इथे अधिराज हा म्हणतो की थांबा मी बघतो नेमकं यांना काय झालंय ते. आणि त्याच वेळेला आता तो डॉक्टरला बोलवायला घेऊन जाणार, तितक्यात माईला जराशी शुद्ध आल्यासारखी होते. त्याच वेळेला आता इथे माई उठायला लागते. त्यानंतर मग विमल म्हणू लागते की आजी उठा लवकर, काय होतंय काय तुम्हाला. आता अधिराज म्हणतो की जरासं पाणी पिऊन घ्या आणि अधिराज तिला पाणी प्यायला देतो. माई देखील पाणी पिऊन घेते आणि नंतर आता विमल विचारते की आजी तुम्हाला बरं वाटतंय का, आता नेमकं काय होत होतं तुम्हाला, कसला त्रास होत होता. तेव्हा मग आता लगेच माई म्हणते की अगं मी तुला मगाशी सांगितलं नवं, मला वंगाळ स्वप्न पडलं होतं, पण आता मला थोडं बरं वाटायला आहे. आता असं वाटतंय की संकट निवळलं आहे म्हणून.
तेव्हा मग आता विमल म्हणते की पण असं कसं तुम्हाला स्वप्न पडलं, नेमकं काय घडलं होतं? तेव्हा माई म्हणते की नाही, मला पण ही गोष्ट कळत नाही नेमकं काय झालं, पण आत्ता मला बरं वाटत आहे. असं वाटतंय की माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं आहे. तेव्हा इथे तिचं बोलणं ऐकल्यानंतर अधिराज देखील म्हणू लागतो की अगं मला पण असंच वाटत होतं आजे, मगाशी मी पण जेव्हा झोपायला जात होतो तेव्हा मलाही असाच त्रास होत होता. मला असं वाटत होतं की काहीतरी कोणतरी आपला माणूस संकटामध्ये आहे. पण आता मला पण हलकंच वाटतंय आणि मी पण तसाच विचार करत होतो. पण आता मला बरं वाटतंय. तेव्हा माई म्हणते की जगदंब जगदंब आणि अधिराजला असं का वाटत असतं हे त्याला काही कळत नसतं. पण मात्र माई मनातच म्हणत असते की माझ्या जयदीप, तुला कसं कळणार रे? तुझा आणि माझं काळीज एकाच व्यक्तीसाठी त्रासदायक होतं आहे, ते म्हणजे आपल्या गौरीसाठी, आणि आपल्या गौरीसाठीच हे सगळं आपल्याला त्रास होत होता. पण तुला हे कधी समजणार? तू जयदीप आहेस हे तुला कधी कळणार? असं ती देवीकडे बघून म्हणत असते आणि देवीला हात जोडून म्हणते की देवी आई, जे काही सगळं चालू आहे ते सगळे व्यवस्थित पार पडू दे आणि आमच्या माणसांच्या पाठी तुझा आशीर्वाद नेहमी कायम राहून दे. असं म्हणून ती देवीला हात जोडते आणि तिला हात जोडताना पाहून आता अधिराज देखील हात जोडायला लागतो आणि विमल देखील हात जोडते आणि सगळेजण आता देवीची प्रार्थना करू लागतात. त्यानंतर इथे अधिराज हा लवलीच्या घरी येतो आणि तिला विचारतो, इथं लवलीच्या घरी मला भेटायला कशापायी बोलवलं? रेस्ट हाऊसवर बोललो असतो. ती म्हणते की रेस्ट हाऊसवर बोलणं सेफ नव्हतं म्हणून इथे. तेव्हा तो म्हणतो की काय तिथे सेफ नव्हतं म्हणजे मला कळलं नाही. तेव्हा ती सांगते की हे बघ, मी तुला एक गोष्ट सांगते, माझ्यावर इथे प्राणघातक हल्ला रात्री झाला होता, तर मी इथे तुझ्या समोर नसते. तेव्हा ती सगळी घडलेली घटना सांगायला लागते की तुझ्या मोबाईलवरून मला मेसेज आला म्हणून मी त्या जागी पोहोचले, तर तिथे माझ्या अंगावर जाळं टाकण्यात आलं. हे ऐकल्यावरती मात्र अधिराजला जबरदस्त धक्का बसतो. तेव्हा ती म्हणते की मी तुला नंतर फोन पण केला पण तुझा फोन बंद लागत होता. आणि आता तो म्हणतो की मग पुढे काय झालं? ती म्हणते की वसुंधराने माझा जीव वाचवला. अधिराज म्हणतो की याचा अर्थ त्या वसुंधराने तुझा जीव वाचवला तर? तेव्हा ती म्हणते की हो, ती नसते तर माझा जीव वाचला नसता, पण अनफॉर्च्युनेटली एवढं सांगायचं आहे की तिने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. अधिराज म्हणतो की म्हणजे तुला काय वाटतंय की मालकीनबाईने? तेव्हा ती सांगते की हो, मला त्यांच्यावर संशय नाही, पूर्ण खात्री आहे की शालिनीनेच माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. अधिराज म्हणतो की तुमचं काय चाललंय? तुम्ही तुमच्या हट्टापायी आणि तुमच्या भल्यासाठी गावकऱ्यांचं तर नुकसान करताय, त्याचप्रमाणे त्या देवी असलेल्या शालिनीवर तुम्ही. अधिराज म्हणतो की तुम्ही तुमच्या स्वार्थापायी त्या मॅडमचं नाव खराब करताय. मालकीनबाई अजिबातच अशा नाही आहेत आणि जर असतील तर तसा पुरावा द्या, त्याशिवाय मी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तेव्हा नित्या म्हणते की हो, ठेवेन ना, सगळा पुरावा तुझ्या समोर ठेवेन आणि तेव्हाच मग दाखवेन की तिचं असली रूप काय आहे ते. आणि ती असं चॅलेंज देते. नंतर आता इथे अधिराज गेल्यानंतर नित्याची वाट लवली आणि राजमा बघत असतात आणि लवली म्हणतो की अजून कशा आल्या नाहीत? येतील येतील, त्या काळजी करू नकोस. त्याच वेळेला मग आता लवली म्हणतो की नेमकं काय चालू आहे काय माहिती. आता नित्या आल्याबरोबर लवली जाऊन पटकन दरवाजा बंद करतो आणि कडी लावून घेतो आणि तिला विचारतो की काय झालं आहे नेमकं, कशाबद्दल बोलायचं होतं. तेव्हा नित्या म्हणते की हे बघा, आता आपल्याला सगळी पावलं ही व्यवस्थित उचलावी लागतील आणि त्या अधिराजला त्या शालिनीच्या विरोधात पुरावे दाखवावे लागतील आणि तिच्या पुराव्यांसाठी आपल्याला तिच्या एक पाऊल पुढे चालावं लागेल. ती जे काही खेळ खेळते ते आपल्याला समजावे लागतील. तिचे शक्य पंजे समजल्याशिवाय आपल्याला तिचा डावपेच ओळखता येणार नाही. लवली म्हणतो की मग आपण आता काय करायचं? तिला या सगळ्यामध्ये कसे पुरावे शोधायचे? आणि मग त्यानंतर शालिनीला असं चितपट करणं सोपं नाही असं गौरी म्हणायला लागते. त्याच वेळेला आता राजमा म्हणते की एक मिनिट, जर तिच्या गटातलं आपल्याकडे कोणी येणार असेल तर? सोमाची आयडिया लवली सुचवतो. तेव्हा नित्या म्हणते की सोमा फुटणार नाही, तो तिचा खूप भक्त आहे. मग राजमा म्हणते की जर तो फुटणार नसेल तर आपल्या गटातली एक व्यक्ती तिच्या गटात गेली तर? आता राजमाची आयडिया तिला आवडते. ती म्हणते की हो बरोबर, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे राजमा. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी इथे माई धोंडोबाला घेऊन बोलत असते की धोंडोबा बाबा, माझा लेक समोर असताना तो मला ओळखत नाही. तुझी माझी अवस्था अगदी सेम झालेली आहे बघ. माझा लेक माझ्या समोर आहे पण माझं आईचं काळीज अगदी दगडावानी झालं आहे. तेव्हा मग आता लगेच तिथे सावरी आणि विमल येतात. सावरी म्हणते की या दगडाशी कशाला बोलायलेस तू धोंड्याशी? तेव्हा ती म्हणते की अगं ए पोरी, धोंडा नाही धोंडोबा म्हण, 25 वर्ष माझ्या गोष्टींबरोबर आहे तो. तेव्हा इथे माझ्या फोन स्विच ऑफ कोणी केला असं विचारत अधिराज येतो. तेव्हा तो सावरीला विचारतो. सावरी म्हणते की नाही दाद्या, मी नाही केला. तेव्हा तो म्हणतो की खरं सांग, माझी शपथ घेऊन. तेव्हा मग ती म्हणते की दाद्या तुझी शपथ, मी नाही मोबाईल बंद केला. मग तो पाहुणेला विचारायसाठी जातो. तर इथे शालिनी ही
बुद्धिबळ खेळत असते आणि त्याच वेळेला ती म्हणते की आपला वजीर आता कुठेतरी वापरला गेला पाहिजे, त्याशिवाय पुढे काही शक्य नाही. नंतर आता इथे बाहेरून तिला भांडणाचे आवाज येऊ लागतात आणि ती म्हणते की हे बघ नित्य अधिकारी, लक्षात ठेव मी काहीच केलेले नाही. तुझा नेकलेस तू ठेवला असशील, तूच कुठेतरी टाकून गेली असशील, घातला असशील, मला काय माहिती आहे. तेव्हा नित्या म्हणते की नाही, तो नेकलेस मी तिथेच ठेवला होता आणि नेकलेस मी तुझ्या भरोशावर इकडे तिकडे टाकते. माझ्या किती वस्तू अशाच तुझ्या भरोशावर इथे तिथे पडलेल्या असतात, पण तू काय केलंस. तेव्हा राजमा चिडून म्हणते की हे बघ मी अगोदरच सांगते मी काहीच केलेले नाही. आणि ती जोरात शालिनीच्या समोरच नित्याला ढकलून देते आणि शालिनी म्हणते की काय झालं नित्या, तुला लागलं तर नाही. नित्या काहीच न बोलता तिथून निघून जाते आणि त्याच वेळेला आता राजमाला ती म्हणते की हे बघ काय झालंय मला खरं खरं सांग, तू काही केलीस का चोरी वगैरे. ती म्हणते की हे बघा आम्ही गावचे आहोत, कोणाशी मैत्री करतो ती मनापासून करतो, जीव तोडून करतो आणि जर कोणी आमच्याशी नीट वागलं नाही तर त्याचा जीवही घेतो आम्ही. असं म्हणून तिथून राजमा ही आतमध्ये रागाने निघून जाते आणि म्हणते की आम्ही इमानदार आहोत, चोर नाही. तर दोघींचे भांडणाचे आवाज ऐकून शालिनीला खूपच बरे वाटते. इथे पाहुणे कपडे वाळत घालत असताना अधिराज येतो. तेव्हा ती म्हणते की हे बघ तुझा शर्टच वाळत घालत होते आणि तितक्यात तू समोर आलास, मला आठवण आली आणि असा का बघतोयस, माझ्याकडनं नजर हटवं नव्हे. तेव्हा तो म्हणतो की मला सांग काल रात्रीच्याला माझा फोन तू बंद केला होतास का. तेव्हा ती बघतच राहते आणि म्हणते की काय तुझा फोन आणि मी कशापायी बंद करू. तेव्हा तो म्हणतो की मला खरं खरं सांग काल रातच्याला तू फोन बंद केला होतास का. तेव्हा ती म्हणते की नाही र राज, मी तुझा फोन कशापायी बंद करू, मी तुझा फोन बंद केलाच नव्हता. तेव्हा तो म्हणतो की हे बघ रात्री माझा फोन बंद झाला होता, माझ्या मोबाईलची चार्जिंग तर पूर्ण भरलेली होती, मग माझा फोन अचानक कसा काय बंद झाला. आणि त्याच वेळेला ती खूपच चिडलेला असतो. पुढच्या भागामध्ये माई देवीला हात जोडत असताना इथे पाहुणी म्हणायला लागते की आता देवीच्या साक्षीने अधिराज आणि माझं पुन्हा मुहूर्त लग्नाचा काढलाच पाहिजे ना. तर हे माई जाऊन नित्या आणि लवलीला सांगते आणि म्हणते की पुन्हा आता लग्नाचा विषय काढलेला आहे, पुन्हा आता पाहुणे मुहूर्त शोधण्याच्या नादात आहे. तेव्हा इथे नित्या म्हणते की मला कळतंय हा लग्नाचा विषय ना पुन्हा या पाहुणीनेच खोडून काढला आहे, या पाहुणीचं काहीतरी केलं पाहिजे, हा लग्नाचा विषय कायमचा बंद केला पाहिजे. असं आता नित्या ही माईला आणि लवलीला सांगत असते आणि त्यानंतर आता नित्या ही राजच्या घरी पुन्हा आलेली असते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.